नमस्कार, मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव आणि आपण पाहणार आहोत 31 डिसेंबरचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम संपूर्ण देशभराचा विचार केला. उत्तर प्रदेश असेल, याचबरोबर बिहार, झारखंड, मध्य प्रदेशचा उत्तरेकडील संपूर्ण भाग असेल, गुजरातचा उत्तरेकडील भाग, राजस्थान, दिल्ली, पंजाब, हरियाणा हा संपूर्ण भाग असेल. या भागामध्ये अतिशय जास्त प्रमाणात धुके पाहायला मिळेल. या धुक्यामुळे विजिबिलिटीमध्ये 0 विजिबिलिटी त्या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजेच रोडवरती जे वातावरण होतं ते गाडी चालवणे योग्य त्या ठिकाणी पाहायला मिळालं नाही. विमानसेवा, याचबरोबर रेल्वे वाहतूक सेवा या संपूर्ण व्यवस्थेवरती आज विपरीत परिणाम आपण उत्तर भारतामध्ये पाहायला मिळाला. येणाऱ्या 24 तासानंतर मात्र याच्यामध्ये खूप काही बदल होण्याचीही शक्यता आहे. येणाऱ्या 24 तासात उत्तर भारतामध्ये एक WD येणार आहे. याचबरोबर हा जो WD असेल हा म्हणजेच त्याचा जो ढगांचा समूह असेल तो वाईड स्प्रेड आहे. त्यामुळे याचा परिणाम किती होईल, याचबरोबर या WDमुळे राजस्थान असेल, पंजाब असेल या भागामध्ये त्याचं पावसाचं प्रमाण किती असेल यावरती हे अवलंबून आहे. येणाऱ्या 24 तासाचा जर विचार केला, येणाऱ्या 24 तासामध्ये देशभरात फक्त 10% काही भाग असेल त्याच हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. मात्र 90% संपूर्ण देशभरामध्ये पावसाची शक्यता आपल्याला येणाऱ्या 3 ते 4 दिवस पाहायला मिळणार आहे. बरोबर, बंगालच्या उपसागरामधून आणि अरबी समुद्र असेल, तसेच उत्तर पश्चिमी जी हवा आहे ती महाराष्ट्राच्या भोवती आपल्याला पाहायला मिळत आहे. याचमुळे राज्यामधील काही भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. याच्यामध्येही आता हळूहळू कमी येईल. जो वाऱ्यांचा जो समूह आहे तो आता हळूहळू खाली दक्षिणेला सरकेल. याचबरोबर उत्तरेकडून वारे हे राज्याच्या दिशेने होतील. त्यामुळेही राज्यभरामध्ये येणाऱ्या काही दिवसानंतर हळूहळू थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे. येणाऱ्या 24 तासात राज्याचा मिनिमम टेम्परेचर म्हणजे थंडीचा विचार केला, सर्वात कमी तापमान हे फक्त विदर्भाचा जो उत्तरेकडील भाग असेल, नागपूर, भंडारा, गोंदिया याच भागामध्ये 12 ते 14 डिग्री सेल्सिअस पाहायला मिळतं. याचबरोबर विदर्भाचा जो बहुतांश भाग असेल या भागामध्ये 14 ते 16 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची शक्यता. तसेच खानदेश संपूर्ण विभाग असेल, याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या संपूर्ण विभागात जर पाहिलं 16 ते 18 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं. याचबरोबर विदर्भाचा जो नांदेड असेल या भागामध्ये मात्र 14 ते 16 डिग्रीचं तापमान पाहायला मिळण्याची शक्यता. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर, याचबरोबर मराठवाड्याचा जो धाराशिव असेल आणि बीडचा काही भाग असेल या भागामध्येही 18 ते 20 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला. याचबरोबर कोकणाचा जर विचार केला, कोकणात सर्वाधिक तापमान राहण्याची शक्यता या काही भागामध्ये 18 ते 20, काही भागात जो दक्षिण भाग असेल त्या भागामध्ये 20 ते 22 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता. हा झालं म्हणजेच सकाळी आणि संध्याकाळचं तापमान. मात्र दिवसभराच्या तापमानामध्येही खूप प्रमाणामध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. हे होतं उद्याचं हवामान अपडेट. जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, कृपया सबस्क्राईब करा, बेल नक्की करा. धन्यवाद.